काय मजा होती आमच्या घरात. माईला सांगायचे, बघ तुझा मुलगा कीर्तन करतोय, प्रवचन करतोय आणि पैशाकरता माझ्याशी भांडतोय. आनंद. कोणी आलं की नाही जवळचं अत्यंत, तुमचे महाराज सकाळकरता हाटून बसले होते 500 रुपयाकरता, तुमचे महाराज. त्याच्यामध्ये काय होतं? प्रेम होतं, आपुलकी होती, जिव्हाळा होता. मी का सांगतो, माझं नातं कशाकरता सांगितलं, मला असं वाटतं तुम्ही इतक्या प्रेमाने घरात राहावं, आवडीने राहावं. काय तिथे संसार सुखाचा आहे, तिथे संसार आनंदाचा आहे. नाहीतर वेद अरे पण मला जाणलं नाही उपयोग काय. तसं सगळं याज्ञिक कर्म केलं पण स्वर्गाला गेला, एवढे पैसे खर्च केले, उपयोग काय. माते निणता वाया गेला, कण सांडोनी उपणीला कोंडा जायचा. कोंडा हवेवर गेला तसा एवढ्या दिवस केलेला परमार्थ तुझा वाया गेला. म्हणून चहुवेदी जाण. वेदानी शेवटी सार काय सांगितलं? वेदानंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठे नाम गावे. काय गावे? वेद पुष्कळ बोलला पण शेवटी काय सांगितलं? विठोबाला शरण जा. ते म्हणाल वेदात विठोबा कुठे नाव आहे? अरे पण देव नाव आहे ना, विठोबा देवच आहे ना, निराळा अगदी पर्टिक्युलर नाव घ्यायला कशाला पाहिजे? नाव कशाला घ्यायला पाहिजे? तेवढं हे ठिकाण माहिती असलं म्हणजे झालं, शोधून काढता येतं. तसं चहुवेदी जाण. पण 4 जरी वेद असले, प्रत्येकाची संहिता भिन्न आहे. त्याचप्रमाणे शास्त्र, वैशेषिक, न्याय, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा अशी 6 शास्त्र. त्याच्यात काही आस्तिक आहे आणि काही नास्तिक आहेत. याच्यात आस्तिक नास्तिक म्हणजे देव मानणं न मानणं याच्यावर नव्हे. जे वेदाला मानतात ते आस्तिक आणि जे वेदाला मानत नाहीत ते नास्तिक. म्हणून चार्वाक, बुद्ध, अमके तमके, जैन हे सगळे नास्तिकात मोडतात, कारण ते वेदाला मान्य करत नाहीत. आणि बाकीचे सगळे आस्तिक. कशा करता? माहिती असायची, जास्ती काही विचार त्याच्यावर बोलत नाही. काय नास्तिक म्हणजे काय? नास्तिक म्हणजे काय? म्हणजे देव मानणारे आणि देव न मानणारे असं नव्हे. वेदाला मानणारा तो आस्तिक आणि वेदाला मानत नाही तो नास्तिक. अरे टायटल मिळवून करतोस काय? काय सध्या परिस्थिती अवघड आहे. इतकी शिकलेली पोरं झालेली आहेत, शिकलेत पण नोकऱ्या नाहीत. काही ना अनुभव आहेत, काही ना अनुभव नाहीत, काही ना वशिला आहे, काही ना वशिला नाही, आणि काही ना अभ्यास. नोकरी शोधता शोधता केलेलं पाठ विसरून जातं. अवघड आहे गणित. काय म्हणून नोकऱ्या कमी, अर्ज जास्ती. नोकऱ्या कमी, अर्ज जास्ती. तसं इथे वेदाचा वेद वेद जरी झाला पण मला जाणलं नाही, मला जाणलं नाही. महत्त्वाचा विषय मांडला आहे ज्ञानोबारायांनी, नाही का? एखाद्या घरातला पूर्वीचं आपलं एकत्र कुटुंब होतं. मग मित्र आला, या ये रे बस. ते बाहेर कोण बसले? ते वडील विचारून जा त्यांना. मग त्यांचं तसं आवडत नाही. नमस्कार बाबा. कोण तो? मी माधवचा मित्र. असं का? नीट वागतोस ना, नाहीतर तूही बिघडशील आणि आमच्याही पोराला बिघडवशील. अहो म्हणले बाहेर चल, म्हणले लवकर, इथे थांबू नको. अहो म्हणले तुझा आजा तर कठीण दिसतोय. काय म्हणून पहिल्यांदा फेवरिझम आजोबाची लागते घरामध्ये, जुन्या काळामध्ये. आता नाही. आजोबा म्हणजे ती झाडकी पत्ती असं ओढतात, फेकून. आता बापाला विचारत नाही तर आजोबाला कुठला असेल? आजोबा तुम्ही यू जस्ट कीप क्वाइट, व्हाय डू यू पोक युअर नोज? सगळे बोलायला लागले की तुम्ही तुमचं नाक मध्ये का खुपसता? तुम्हाला काही त्यातलं कळतंय का?
आजोबा म्हणले, खरं आहे रे, मला काहीच कळत नाही. तुझ्या बापाजवळ पैसे नव्हते तुला शिकवायला, मी माझ्याजवळची बँकेतली सगळी शिल्लक काढून तुला दिली. खरंच रे, मला काही कळत नाही. तुझ्याकडे कळणं आहे ते माझ्या पैशावर आलं आणि आता तू मलाच म्हणतोयस तुम्हाला काही कळत नाही. अगदी बरोबर विश्लेषण केलंस. खरंच मला काही कळत नाही, म्हणून मी माझी बँक बॅलन्स तुझ्याकरता मोकळी केली. वेद जरी झाला, किती जरी नातू शाणा झाला, तरी माते नेणता वाया गेला. मला जाणलं नाही. वेद शाणा आहे, वेद वाचणारे त्याहीपेक्षा शाणे आहेत, पण मला जर ओळखलं नाही तर पुढे काय? बरं, अभ्यास केला, स्वर्गाला गेला, पुढे काय? पुन्हा परत आला काय? म्हणून वारकरी संप्रदायाने काय अमान्य केलं नाही, मानला. त्याच्यातलं जे पाहिजे आहे ते घेतलं, मानला की. अहो, हे जे आपण आत्ताच बोलणं चाललो होतो, नीती जी जगतो आपण, ते वेदातलीच आहे. पूर्वी माणसं नव्हती हो. कोणाशी संबंध, कोणाचं काय, कोणाला कळत नव्हतं. मग एक शास्त्र तयार झालं, मग त्याच्यातून झालं ज्ञानार्जन करतो तो ब्राह्मण. कॅटेगरीज पाडल्या गेल्या. मी एक तुम्हाला गंमत सांगू का? कॅटेगरी पाडल्या गेल्या नाही, अशा पडतातच घरात सुद्धा. बरं का? जो शहाणा आहे ना, तो सगळ्याला वरचढ असतो. तो वयाने लहान जरी असला तरी सर्वांना त्यालाच विचारावं लागतं, तो ब्राह्मण. तसं समाजातले ज्यांना बुद्धी चांगली होती, जे शहाणे होते, ते ओघाने ब्राह्मण झाले. साधं सरळ गणित आहे. आणि ब्राह्मणाची व्याख्या उत्कृष्ट केली आहे. ब्रह्मजानायास ब्राह्मणा. ब्रह्मप्रतीती जो जाणतो त्याला ब्राह्मण म्हणावं. ज्याला ब्रह्माची प्रतीती आहे त्याला ब्राह्मण म्हणावं. जातीकडून नाही, पण गुणकर्म विभाग. कुठून विभाग झाला? गुणकर्माकडून विभागणी झाली. मग काय झालं? कसं झालं? ज्ञानार्ज कसे भाग पडले? आपोआपच सृष्टी निर्माण झाली. पण आता भाग कसे पडले? एखादा शहाणा चांगला आपल्या घरात सुद्धा बघा, किती असू दे, तर त्याला विचारून घ्या की. आमचं कुटुंब तसं लहानही नाही, मोठंही नाही, 7-8 जण आहेत आमच्या कुटुंबामध्ये. मुली आहेत, जावई आहेत, नातवंड आहेत, पतवंड आहेत. पण प्रत्येकाचं एक असतं, जरा माईला विचारून घ्या, त्यांना कायद्याचं ज्ञान आहे. मग त्या म्हणतात, मला विचारण्यापेक्षा महाराजांना विचारून घ्या ना. अरे पण माझ्याकडे कशाला पाठवलं, तुला कळतं नाही? अहो पण तुम्ही हो म्हणलं म्हणजे बरं ना. माझं म्हणणं कळलं. घरातले 2 शहाणे, अति नाही. अति असते तर आत्तापर्यंत घर टिकलंच नसतं, बरं का? त्याही स्वतंत्र, आम्ही स्वतंत्र. त्या अशाच राहिल्या आणि सेवा करत राहिल्या परमार्थामध्ये. आणि कडक स्वभाव आहे त्यांचा. तसं काही आता 2 नंबरच्या लेवलला गेलेल्या त्या काही असं ऐकतात का कोणाचं? पण असं असून सुद्धा आमचं कुटुंब इतकं एकत्र आहे. आता त्यांना पुण्याला करमत नाही. पुणं सोडलं, त्या मुंबईला आल्या घरी. मला तुमच्याजवळ सगळ्याचं. अरे पण आपण राहतच होतो ना, 65 वर्षे एका ठिकाणी राहिलो. नीट लक्षात घ्या, माझा स्वभाव भिन्न आहे, त्यांचा स्वभाव भिन्न आहे, मुलींचा स्वभाव भिन्न आहे, नातवंडांचा भिन्न आहे, तरी पण एकमेक कुठेतरी मतं मांडतात, पण शेवटी कुठेतरी कॉम्प्रोमाइज करतात. अहो, आमचे वडील गेले ना, भयंकर करारी स्वभाव, अतिशय गोड, सगळ्यांना मन मिळावू, अगदी एकदम छान, पण करारी व्यवहाराबाबतीत. महेश, माझ्याला जर त्याने उसने दिले 500,000, तर मी जर दिले नाही परत तर माझ्याकडून मागून घ्यायचे. अरे ते बाबा पैसे दिले नाहीस तू. आणि त्यांना 2 मुलगे नव्हते, एकच मुलगा होता, एकुलता एक, आणि सद्वर्तनी, चांगला मुलगा. ते माझे पैसे 2 दिवसात आले पाहिजेत बरं का. माईला विचारा, तुमच्याजवळ आहेत ना, तुम्हाला दिलेत ना, मग माझ्यावर लक्ष का?
करेक्ट, करेक्ट, काही चुकलं नाही, अगदी बरोबर आहे. माझं म्हणणं कळलं का? आजारी पडले तेव्हा बिछाणाखाली पैसे ठेवलेले होते 15-20 हजार रुपये, आणि सांगितलं होतं डॉक्टरला पैसे तुम्ही द्यायचे नाहीत, माझ्या पाकिटातून द्यायचे, तुमच्या औषधाच्या पैशावर मला जगायचं नाही. आणि जेव्हा गेले, थोडक्यात आटपतो, गेले तेव्हा सगळेजण माणसं पुढे गेली, आम्ही जाऊन पुढे घेऊ का सामान, ती तयारी असते सगळ्यांची. मग सांगायचं हो तिचं कोणीच नव्हतं, मी माझ्याजवळ पैसे खर्च केले, कशाला. मला म्हणाले जाऊ का, म्हटलं नाही, मी सुद्धा पैसे देणार नाही. त्यांच्या उशाखाली हात घाला, त्यांनी सांगितलं आहे की मी माझ्या पैशाने जळणार, दुसऱ्याच्या नाही. काय स्वाभिमान, असं जगावं. आणि उशीखाली हात घातला तर तिथे 15-20 हजार होते, घ्या म्हटलं तुम्हाला लागेल तेवढे, काढून दिले त्यांच्या पैशाने, अजिबात नाही म्हणले. माझा मुलगा आहे, बाबा आहे, ठीक आहे, कौतुक आहे, मला धन्य वाटतं की अशा मुलाचा बाप झालो, पण लाचार नाही मी त्याच्यापुढे. अरे जीवन असं जगा ना, असं प्रेम करू नका की ते आमच्या प्रेमाचं पाणी गटारात वाहून जाईल. त्याचं जीवन घडवण्याकरता त्या पाण्याचा उपयोग होऊ दे. ते जीवन समृद्ध होण्याकरता तुमच्या पाण्याचा, नाहीतर वाया गेला. काय म्हटलं मी, कशावर चाललंय प्रवचन, वेद विद जरी झाला माते नेणता. म्हणून आम्ही आमच्या वडिलांना बरोबर ओळखलं होतं, त्यामुळे त्यांच्या भानगडीत कधीच पडायचं नाही बरं का. हां, त्यांची नातवंड त्यांना पुरून उरायची, ते साय असते ना. मग ते बाहेर गावून आले की त्यांच्या खिशात हात घालायचे, जेवढे असायचे तेवढे पैसे काढूनच घ्यायचे. काय भाऊ कसं काय, हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आम्ही करत होतो बरं का, आम्ही काय सोडत नव्हतो असं. माई काय आम्ही काय, आमचे वडील असते ना. आम्ही किती जरी मोठे असले की नाही, किती जरी पैसे आमच्याजवळ असले, आता त्या मंत्रालयामध्ये सेक्रेटरीच्या लेवलला हजारोनी पगार, आता पेन्शनही भरपूर आहे बरं का, पण वाढदिवसाला ते 100 रुपये काढून द्यायचे असे. राहू द्या, तुम्हाला लागतील तुमच्याकडे, नको आम्हाला. शहाणे झालात का जास्ती, नाही शहाणे नाही, पण असू द्या ना तुमच्याकडे, कशाला देता आम्हाला. हां 100 रुपयात काय कात होणार आहे का. बाबा महाराजाचा बाप आणि बाबा महाराजाला 100 रुपये काढून देतो, बरं दिसतं आम्हाला तरी तुमच्याकडून घेणं. मग किती पाहिजे, जरा द्या ना जास्ती, मग 500 काढून द्या. हां आता बरोबर, पुण्य आहे तिथपर्यंत स्वर्ग. काय काही काही मुलं फिरायला जातात आणि पहिल्या दिवसात इतके उडवतात की 4 दिवस राहायचं ठरवलं असताना 2 दिवसातच परत फिरतात. मग त्यांना विचारलं काय रे तुम्ही 4 दिवस, अहो म्हणले आमच्या लक्षातच आलं नाही, सगळेच पैसे घेऊन मी आईस्क्रीम खाल्लं, अमकं खाल्लं, भेळ खाल्लं, तमकं खाल्लं, तमकं खाल्लं, आणि खिशात बघतोय रात्री तर काहीच नाही, फक्त येण्याच्या भाड्यापुरते पैसे. मग सकाळी चहा घेतला आणि घरी जेवायला आलो, धन्यवाद. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. हां, मग त्याच्याकरता नीट लक्षात घ्या, कितीही शिकला तरीसुद्धा व्यावहारिक ज्ञान पाहिजे. अलीकडच्या मुलांना मला टीका करायची नाही, पण एक आहे, पुस्तकातलं ज्ञान आहे पण व्यावहारिक ज्ञान पाहिजे. कोणाशी कसं बोलावं, काय बोलावं, कसा व्यवहार करावा बरं का, याच्याकरता बापाच्या तालमीत तयार झालं पाहिजे. वेळी प्रसंगी खोटंसुद्धा इतकं सुपरफाईन बोलता आलं पाहिजे की ते खरं वाटलं पाहिजे. हा संसार आहे. हां, हे बुडवण्याकरता नाही, आपले वाचवण्याकरता. मी बुडवण्याकरता खोटं बोला सांगत नाही. एखादा मनुष्य त्याला कळलं की यांची पेन्शन आहे, प्रॉव्हिडंट फंड आला आहे, प्रॉव्हिडंट फंड आला की लगेच नातेवाईकांना आपली आठवण होते, लगेच नमस्कार, बायकोकडची, बहिणीच्याकडची, त्यांच्याकडचे सगळे आले, कसं काय, वा आता मोकळे झाला तुम्ही, छान झालं, आता तुम्ही मोकळे करायला होय. काय
बायकोने आतमध्ये बोलवलं चहाला. माझा भाऊ आहे, आत्ताच पैसे आपल्याकडे आलेत, काही नट पडली तर द्या, पुन्हा तो देईल. हां हां ठीक आहे ठीक आहे, तू तू चहा कर, चहा कर, बाकीचा व्यवहार तुला काही मी कधी सांगितला नाही, तुला प्रेशर नको, पण माझ्यावर खूप कर्ज आहे. काही नव्हतं. मग बाहेर आले, असं बसलं, कसं काय. मग झालं निघता निघता, वामनराव जरा थोडंसं एक 15,000 रुपये देता का. अहो म्हणे काल तरी मागायचं होतं. पेन्शन आली आणि सगळे माझं जे देणं मागचं होतं ना ते संपून टाकलं. आता माझ्याकडे 4-5 हजार, आम्हाला औषध पाण्याला नको का. हां या. हां एवढं तरी खोटं सुपरफाईन बोलता आलं पाहिजे की त्याला सुद्धा ते पटलं पाहिजे. बायकोला जाऊन सांगा, अरे त्यांच्याकडे काय नाही, सगळं कर्जावारी केलं. मग 2 वर्षांनी बायकोला कळलं की जवळजवळ 10 लाख बँकेत आहेत. माझ्या भावाला का दिलं नाही, लायकी आहे का म्हणले त्याची, म्हणून दिलं नाही. कळलं का. तुला सांगितलं नाही, ठेवताना 8 लाख ठेवले होते, आता 10-12 लाख रुपये झाले, व्याजात वाढले. असं ठेवलं म्हणून तू हे मजेत आहेस. नोकरी सोडताना आपल्याकडे गाडी होती, आजही गाडी आहे. कशावर गाडी आहे. आपण आपलं राखून आहोत म्हणून. मुलाला आपण म्हणतो पाहिजे तर गाडी घेऊन जा, तो म्हणतो माझी नको, तुझी तुला, आमची आम्हाला. एक लक्षात ठेवा, मरायचं तर मिजाशीच मरा, हे लाचार होऊन मरू नका.